लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समुदायाने दाखवलेल्या मतदानाच्या एकजुटीनं सगळ्याच पक्षांना त्यांची नुसतीच नोंद घ्यायला लावली आहे आणि त्याचमुळे युती असो की आघाडी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्याची रणनीती अनेक पक्ष सध्या आखत असल्याची चर्चा आहे। मुंबईमध्ये एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत। अनेक जाती धर्माचे लोक मुंबईचे निवासी आहेत। मुंबईतला मुस्लिम मतदार गेली अनेक दशकं काँग्रेसला आणि काही प्रमाणात राष्ट्रवादीला मतपेटीमध्ये साथ देत राहिलाय। लोकसभेत तर या समुदायाने महाविकास आघाडीला विजयाचा लखलकाट दाखवला आणि हा लखलकाट इतका होता की त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे सुद्धा डोळे दिपून गेले। आता पुन्हा निवडणूक जवळ आली आहे आणि काँग्रेस पक्ष या समुदायाच्या जीवावर जिंकून येण्याची तयारी करतोय। पण प्रश्न हा आहे की मुस्लिमांना त्या प्रमाणात उमेदवारी मिळणार का? धर्माच्या आधारावर तिकीट देणार नाही। जो व्यक्ती त्या भागामध्ये लोकांमधला असेल, लोकांमध्ये त्याचं नाव असेल, अशा लोकांना आम्ही तिकीट देऊ। तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे हे आम्ही पाहू नाही आणि त्याच्यामुळे धर्माला तिकीट देण्याचं काम काँग्रेसमध्ये होणार नाही। तर गेल्या वेळेला मुंबईमध्ये एकूण 5 मुस्लिम आमदार निवडून आलेले होते। त्यापैकी 3 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 समाजवादी पक्षाचा आमदार होता। यावेळी मात्र सर्वच पक्ष मुस्लिम बहुल भागात फक्त मुस्लिम उमेदवार देण्याची चाचपणी करत असल्यानं आजवरचे सर्वाधिक मुस्लिम उमेदवार या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे। मुंबईतले असे काही मतदारसंघ आहेत जिथे काँग्रेस मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे। या मतदारसंघात खास करून कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश आहे तर मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, चांदिवली, वर्सोवा आणि मालाड हे मतदारसंघ एकूण 6 मतदारसंघ असे आहेत की जिथे काँग्रेसकडनं मुस्लिम उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे। तर काँग्रेसच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस अणुशक्ती नगरमध्ये उमेदवार मुस्लिम देण्याची शक्यता आहे तर समाजवादी पक्ष मानखुर्द गोवंडी या जागेवरती मुस्लिम उमेदवार देण्याचा विचार करत आहे। या भागामध्ये एकूण 40% मुस्लिमांचं मतदान पाहायला मिळतं। तर महाविकास आघाडीतले 2 मुख्य पक्ष मुस्लिमांना उमेदवारी देण्यासाठी पुढे सरसावतायत, पण महायुतीत मात्र ही जबाबदारी एकट्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवरती पडेल। त्याचमुळे अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा मुंबईतले 4 जागा मिळतील अशी दाट शक्यता आहे आणि त्या सर्व जागांवरती राष्ट्रवादीकडनं मुस्लिम उमेदवार उभे राहिलेले दिसू शकतात। त्यामुळे मुंबईतल्या अनेक जागांवरती मुस्लिम विरुद्ध मुस्लिम अशी लढत पाहायला मिळेल असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय। आणि यानंतरची पुढची बातमी आहे राज्यात पावसानं केलेल्या नुकसानाची।